चैत्र नवरात्र येत आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र हे सुरू होतं आणि ते रामनवमीपर्यंत असतं. बघा, शारदीय नवरात्र म्हणजे जे दिवाळीच्या आधी नवरात्र असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती, कारण त्यावेळेस दांडिया वगैरे खेळले जातात आणि नवरात्र जे आहे ना ते काही गुप्त नवरात्र पण असतात. तर हे चैत्र नवरात्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आत्तापासून चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि हे येणारं वर्ष आपल्याला अगदी सुखाचं, समाधानाचं, अडचणी येऊ नयेत, संकट दुःख येऊ नयेत यासाठी आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये काही उपाय करायचे आहे, ज्यामुळे मग येणारं वर्ष जे आहे ते आपल्याला अगदी सुखाचं, आनंदाचं जाईल. चैत्र नवरात्र हा शक्तीचा, उपासनेचा उत्सव असतो आणि शारदीय आणि शाकंभरी नवरात्रप्रमाणेच चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवी आईची उपासना, सेवा करत असतो. तर धार्मिक दृष्ट्या हे नवरात्र जे आहे ते खूप प्रभावी मानलं जातं. या नवरात्रीत तुम्ही जर काही छोटे छोटे उपाय केले तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर मी याबद्दलचे पण बरेचसे माहिती देणारे व्हिडिओ तुमच्यासोबत आणणार आहे, पण आज अगदी इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला या नवरात्रीत आपण काय काय करू शकतो, कारण या नवरात्रीबद्दलची माहिती बऱ्याच कमी लोकांना असते. पण बघा, या नवरात्रीत तुम्ही सेवा करून बघा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर सगळ्यात पहिले चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड ज्योत लावू शकता. तुम्ही घट वगैरे नाही बसवते, पण तुम्ही 9 दिवस सतत तेवत राहील असा दिवा जो आहे तुम्ही देवाऱ्याजवळ लावा. फक्त कारण आपल्या देवाऱ्यामध्ये बघा देव असतात, गणपती, देवी, आपल्या कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते, फोटो असतो. तर तुम्ही अखंड दिवा लावा. तर हा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही संकट, दुःख चालू आहेत तर ते दूर होतील. म्हणजे दिवा कसा प्रकाश आणत असतो त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश येईल, अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. त्यानंतर चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीची जमेल तेवढी सेवा करायची आहे. मी नवरात्रीमध्ये बघा बऱ्याचशा सेवा तुम्हाला सांगितल्या होत्या, जसं की बघा तुम्ही मुख्य दरवाजावर तुम्हाला रोज हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आपल्याला काढायचे आहे. घरासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे. यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होते. बरेचसे लोक चैत्र नवरात्रीमध्ये जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो तशी सुद्धा ते घटस्थापना करत असतात. तुमच्याकडे या नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतील तर नक्की करा. आणि तुम्ही घटस्थापना जरी नाही करत आहे तर तुम्ही साधा तुम्हाला कलश तुम्ही सुद्धा ठेवू शकतात. तुम्हाला जर मंगल कलशाची स्थापना करायची आहे, मंगल कलश म्हणजे कुलदेवीचा कलश असतो जो 12 महिने तुमच्या घरामध्ये असतो. पौर्णिमेला किंवा महिन्यामध्ये 15 दिवसांनंतर आपल्याला त्याचे पानं, पाणी वगैरे जे आहे ते बदलायचं असतं. नारळ खराब झाला की ते प्रवाहित करून नवीन ठेवायचं असतं. म्हणजे कुलदेवीचं एक जागृत रूप म्हणून आपण त्या कलशाची स्थापना करत असतो. जे इतर पूजांना आपण कलश स्थापित करतो ते वेगळे, पण हा कुलदेवतेचा मंगल कलश जो आहे तो सुद्धा तुम्ही चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही स्थापित करू शकतात. त्याची रोज आपल्याला फक्त हळद कुंकू, अक्षता अर्पण करून पूजा करायची असते. आणि वेळोवेळी पौर्णिमेला ते त्याच्यातले जे पानं वगैरे आहे, पाणी, ते आपल्याला बदलायचं असतं. कुलदेवतेचा मंगल कलश घरामध्ये स्थापित केल्यामुळे कुलदेवतेचं कृपाछत्र आपल्या घरावर नेहमी राहतं आणि कुलदेवी ही आपल्या आईसारखी असते. बघा, आई कधी आपल्यावर अडीअडचणी, दुःख येऊ देत नाही. त्या आधीच ती त्या अडचणींचा सामना करत असते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाही. तसं कुलदेवी असते. आपली देवी आई जी आहे ना ती आपल्यावर दुःख, संकट येऊ देत नाही आणि त्यासाठी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, या चैत्र नवरात्रीमध्ये बरेचसे लोक जसे नवरात्रीत 9 दिवस पूजा करतात तसे ते पूजा करत असतात. पण तुम्हाला समजा तुम्ही पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जरी उपवास केला, पहिल्या दिवशी तर गुढीपाडवा असतो, बरेचसे लोक गुढीपाडव्याला सुद्धा उपवास करतात आणि शेवटचा दिवस हा रामनवमी असतो. तर तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे संपूर्ण दिवस पहिला उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आणि रामनवमीच्या दिवशी पण संपूर्ण दिवस उपवास करून शेवटच्या दिवशी, याला उठता बसता उपवास असं म्हटलं जातं. आणि सौभाग्यवती स्त्रियांनी तर हात जोडून विनंती करते, तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करा. बघा, आपण जसं नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करतो तसं करा. त्यानंतर सवाष्ण महिला, 1 महिला, 3 महिला, 5 महिला घरी बोलून कमीत कमी आपल्याला हळद कुंकू, काहीतरी गोड, म्हणजे बघा तुम्ही साखर किंवा दुधामध्ये साखर टाकून कपभर दूध आपण त्यांना देऊ शकतो. सुवासिनीचे, एखाद्या सवाष्ण महिलेचे तुम्ही ओटी भरा. या गोष्टी तुम्ही केल्या ना तर तुमच्या घरामध्ये सवाष्ण एखादी पूजली जाणं म्हणजे सवाष्ण महिला म्हणजे माता लक्ष्मीचं रूप असतं. त्याबरोबरच कुमारिका पूजन, तुमच्या घरातली एखादी मुलगी असेल तिचं तुम्ही पूजन केलं तरी पण चालेल. कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना अजून मासिक धर्म येत नाहीत, म्हणजे जवळपास 7 ते 8 वर्षापर्यंतच्या ज्या मुली असतात त्यांना आपण कुमारिका म्हणत असतो. तर तुम्ही घरातलीच कुमारिका पूजली किंवा बाहेर जवळपास आजूबाजूला कोणी राहतं एखाद्या कुमारिकाला तुम्ही घरी बोलवा, तिचं तुम्ही पूजन करा तरी सुद्धा चालेल.
तर या काही छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहे, अगदी छोट्या आहे, यासाठी फार वेळ काही लागत नाही. 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही करा चालेल, पण करा. शक्यतो या 9 दिवसामध्ये जेव्हा मंगळवार आणि शुक्रवार येईल तर त्या दिवशी आपण माता लक्ष्मीचा, देवी आईचा दिवस मानत असतो. तर त्यामुळे त्या दिवशी केलं अधिक उत्तम. नाही जमते तुम्ही इतर दिवशी कधी करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा चालेल, पण या गोष्टी घरात केल्यामुळे आपल्या घरातले वास्तुदोष दूर होतात. घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद जे आहे ते अगदी भरभरून येत असतं. तर बघा, या चैत्र नवरात्रीमध्ये काय काय आपल्या हातून झालं पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची आणि छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.